डुकरं ओढतो. बर आळ्या बिळ्या पडलेलं टाकायचं, हा झाडायचं, मग डुकर पार न्यायचं दुसरीकडे फेकून द्यायचं. हेच काम केले. पुन्हा अजून खराटा घेऊन झाडायचं. जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना हे वास्तव चित्र मला दाखवायचं आहे. मुख्य शहरात मरून पडलेली डुकरं स्वतः ओढतानाचे चित्र आहे. बघू शकता तुम्ही. हे नाके चालू होते 93 पासून लागले साहेब. आता आल्या घनगाड्या. मी कुत्रे टाकले, मांजर टाकले, झालं ते चारट भरले. ते समजत भरून नुसते आळ्या पडत होते अंगावर. तेव्हा आत्ता आले तेवढे एका ट्रॅक्टरवर एवढं गाव भरत होतं. दुसऱ्या महिलेला काय काढून टाकले, हामा दोघी ते असं ठेवले. का आमचे लेक मरून गेले नोकरी म्हणून. माझ्या घरात कुणी कमीणार नाही, मला पेन्शन नाही म्हणालेत, माझं माणूस घेणं म्हणालेत. मला इथंच मरायचं आहे, मला जगायचंच नाही असं माझ्या मनातून मी बोलते तुम्हाला. हे का विनंती करून दुसरी शिवसाहेब काय चालू महिला म्हणून आम्हाला बघत होते म्हणून मला भरपूर टेन्शन आलं त्या दिवशी. साहेब बघत गेले तर आम्हाला या महिला काय पाहिजे, तुम्हाला काय मागणी आहे असे म्हणत होते आमचे साहेब. लोक पहिले गेलेले, आता ही शिवसाहेब दुसरी आली त्याला खाल्ल्या जातीच्या वाटत असं. माझा नवरा 18 वर्षापासून केलेला काम आहे. परमिट म्हणून मरून गेला. मग 3 अपत्य म्हणून मला नको नाकार काम करून घेतलेत आमच्याकडून. घाणीचे संदर्भ शौचालय साफसहित आमच्या करून घेतले. आमच्या वडिलांकडून त्यांनी नालीवरच्या सुद्धा कामं करून घेतले. पहिल्यांदा ते इतका साफ म्हणा मोठे असायचे तिथलं सुद्धा साफसफाई करून घेतली आमच्याकडून. नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह. सध्या मी आहे अहमदपूर नगर परिषद कार्यालयासमोर. तुम्ही बघू शकता मागच्या 4 दिवसापासून, अर्थात आज 5वा दिवस आहे आणि 5 दिवसापासून 3 महिला आणि 1 पुरुष अशा 4 नागरिकांचं आमरण उपोषण सुरू आहे. मागणी काय आहे बघू शकता तुम्ही. लाड पागे कमिटीच्या शिफारसीनुसार सफाई कामगारांच्या वारसास नगर परिषद सेवेस सामावून घ्यावे या मागणीसाठी या आजी बसलेल्या आहेत. आता मी त्यांच्याशी सविस्तर संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. काकूचं मी पहिल्यांदा नाव जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. आजी, नाव काय तुमचं? यमनाबाई सीताराम पवार. बरं, वय किती आहे? आता काय की साहेब, बरं, अंदाजे 80. हा, तर 80 वर्षाच्या आजीला त्यांचा न्याय हक्क मिळवून घेण्यासाठी नगर परिषद कार्यालयाच्या समोर 5 दिवस आमरण उपोषण करावं लागते. मग याचा अर्थ असा होतो की खरंच नगर परिषद प्रशासन जिवंत आहे का, हा माझा सवाल असणार आहे. काय काम केलं होतं तुम्ही नगर परिषदेचं? मी डुकरं ओढतो. बर, आळ्या बिळ्या पडलेलं टाकायचं, हा, झाडायचं, मग डुकर पार न्यायचं दुसरीकडे फेकून द्यायचं. हेच काम केले. पुन्हा अजून खराटा घेऊन झाडायचं. हा, मग आता मागणी काय आहे? तुमचं वय झाल्यानंतर काय मागणी आहे पुढे? माझी नाताला घ्यावं आणि आमचं काय आहे तर द्यावं. हा, एवढंच आहे. काय म्हणलेत मग साहेब? शिव साहेब आलते तुमच्याकडे? आलंच नाही त्यानं, बघाय सुद्धा नाही त्यानं. हा, आता उठला की धोंड्या घालता उद्या. मग काय करावं? मग लेकराला काम नको, काय नको, टिकून इकून तुकडा देतात, खाता बसता असं. आजी नुसत्या बोलत नाही तर आजी सोबत प्रूफ सुद्धा त्यांनी ठेवलाय. हे बघू शकता तुम्ही. जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना हे वास्तव चित्र मला दाखवायचं आहे. मुख्याधिकारी साहेब, तुमच्या कार्यकाळामध्ये या आजीने अंदाजे 15 ते 20 वर्षापूर्वीचा हा पुरावा ठेवलाय की नगर परिषदेच्या माध्यमातून ते कार्यरत असताना शहरात मरून पडलेली डुकरं स्वतः ओढतानाचे चित्र आहे. बघू शकता तुम्ही हे. आणि या वयामध्ये जर त्यांना 5-5 दिवस आमरण उपोषण जर करावं लागत असेल तर मला तुमच्यासाठी शब्द नाही आहेत. दुसऱ्या काकूकडे मी जाणार आहे. तुमचं नाव काय काकू? उन्मलाबाई भानुदास ससाने. बरं, मी नाके चालू होते 93 पासून लागले साहेब. आता आल्या घनगाड्या. मी कुत्रे टाकले, मांजर टाकले, झालं ते चारट भरले. ते समजत
भरून नुसते आळ्या पडत होते अंगावर, तेव्हा आत्ता आले तेवढे एका ट्रॅक्टरवर एवढं गाव भरत होतो आम्ही. आणि दुसऱ्या महिलेला काय काढून टाकले आणि हामा दोघी त्या असं ठेवलंय. का आमचे लेक मरून गेले नोकरी म्हणून, माझ्या घरात कुणी कमवणार नाही, मला पेन्शन नाही म्हणालेत, माझं माणूस घेणं म्हणालेत, मला इथंच मरायचं आहे, मला जगायचंच नाही असं माझ्या मनातून मी बोलते तुम्हाला. हे का विनंती करून लेख मरून गेलाय, मला पेन्शन नाही म्हणालेत, मला कोण पोसणार आहे. आज वरिष्ठ रिटायर होऊन गेले, ते काही सुद्धा मला नाही देईना गेले, तर काय करू मी, काय खाऊ सांगा. पगार आहे तर ह्यानं खायलेत, मी काय खाऊ. माझं एवढंच विनंती आहे, माझ्या नाताला घेवा. आणि दुसरा मी विचार काय करणार गेलो, माझ्या जीवनाचा सुद्धा मी विचार करणार नाही. खऱ्या अर्थानं 5वा दिवस या ठिकाणी आमरण उपोषणाचा असताना मुख्याधिकारी साहेबांनी काहीतरी या विषयावरती बोलायला पाहिजेत होतं. मात्र माझ्या डाव्या बाजूकडे जो हा रस्ता गेलेला आहे, नगर परिषद कार्यालयाच्या मुख्य द्वाराकडे गेलेला आहे. याच मार्गावरून मुख्याधिकारी साहेब अनेक वेळा जात आहेत, येत आहेत, मात्र या उपोषणकर्त्यांकडे त्यांनी डोळा उचलून सुद्धा बघितला नाही. याचं कारण काय असावं हे महत्वाची बाब आहे. काय येत नसतील तुमच्याकडे, का दखल घेत नाहीत असं वाटतं? त्यानं काय आम्ही वडलेले डुकर हा, जनावर हा, आम्हाला काय खाली समज दिसत असेल म्हणून येत नसतील त्यानं. हेच आहे दुसरा मार्ग काय आहे साहेब? आम्ही येतात म्हणून आम्हाला दुनियाचे दुसरे शिवसाहेब काय चालू महिला म्हणून आम्हाला बघत होते, म्हणून मला भरपूर टेन्शन आलं त्या दिवशी. साहेब बघत बघत गेले तर आम्हाला या महिला काय पाहिजे, तुम्हाला काय मागणी आहे असे म्हणत होते आमचे साहेब. लोक पहिले गेलेले, आता ही शिवसाहेब दुसरे आले, त्याला खाल्ल्या जातीच्या वाटत असेल का, ह्याला देवणे वाटाले काय वाटाले की पण कुणाच्या घरचं नाही, आम्ही सरकारचे नोकरदार आहोत, नाही कुणाच्या घरचं. त्याने बी नोकरीवालीच आहेत, आम्ही बी तेवढंच काय त्यांना बी आहे. त्याने शिकलेत म्हणून त्याने मोठे सीटवर गेलेत. आम्ही अंगठ्या भाजरा, आमचे मायबाप गरीब होते, आम्हाला शिकवाय नाहीत. आम्ही गुमूत काढून एका लेकराला पोसला, मोठं केलं. लेकरू माझं नोकरी म्हणून मरून गेलं. माझी एवढीच विनंती आहे, माझ्या नाताला घेऊन माझा लेख मेला. खरंच या महिलांच्या उपोषणाची दाद नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे घेतील का हे पाहणं महत्वाचं ठरतंय. आणखी तिसऱ्या उपोषणकर्त्या ताई माझ्या सोबत आहेत. ताई तुमचं नाव? प्रीती वाघमारे. माझा नवरा 18 वर्षापासून केलेला काम आहे. परमिट म्हणून मरून गेला. मग 3 अपत्य म्हणून मला नको नाकारले. माझ्या मुलीला पण घेणं आले. असं लई तळमळ केले आणि सफाई कामगार होते, किती बी काम केले पण येईना काही. ऑर्डर द्यायचं म्हणले की वारले, त्याच्यामुळं मला नाकारतात. माझी याची विनंती आहे की मला नाही तर माझ्या मुलीला घ्या. अतिशय विचार करण्यासारखी गोष्ट आहे. चौथे उपोषणकर्ते देखील आहेत. सर तुम्ही इथे या समोर, म्हणजे आपल्याला सविस्तर संवाद साधता येईल. समोर या इथे. तुमचं नाव अगोदर सांगा पूर्ण. माझं नाव धर्मराज सदाशिव केंद्रे. माझे वडील होते इथं. सदाशिव ज्ञानोबा केंद्रे हे माझे वडील होते इथं. त्यांचं पद हे मजूर होतं. पहिल्यांदा जीवन प्राधिकरणमध्ये त्यांनी सेवेत होते. त्यांना इकडं 1998ला नियमबाह्य करारनामा करून इकडं हस्तांतरण करण्यात आलं. त्यांचे मजूर पद असल्यामुळं त्यांना जे इथं नियम आहेत त्या पद्धतीनं जे प्रत्येक सेवा असते ती लाभ भेटा जाईल अशा करारनामा करून आम्हाला इकडं हस्तांतर केलेलं आहे. त्यानुसार त्यांनी आम्हाला गांजी संदर्भात काम लावलं, सगळंच लावलं त्यांनी. पण त्यांनी मी पत्र दिल्यानंतर मला उत्तर त्यांनी अशा पद्धतीने द्यायला लागले. मी पत्र दिलं होतं 17/3/2025ला. तर त्याच्यानुसार मला 20/1/25ला उत्तर की वाल्मिकी मित्र भंगी समाज यांच्यासाठीच फक्त अर्ज आलेला आहे, म्हणजे वरून जी आर आलेला आहे, बाकीच्या समाजासाठी नाही. त्यांना दाखवलं मी. नंतर कोर्टाचे आदेश झाले, सगळं झालं. त्यांना दाखवलं बाबा ह्याच्यामध्ये सगळ्या समाजासाठी दिलेलं आहे, की असं ठेवलं नाही की बाबा ओबीसी आहे ही म्हणजे दुसरी जातीचे आहे तर त्यांच्यासाठी ओपनसाठी असं काही लिहिलं नाही म्हटलं. त्याच्यानंतर दुसरं पत्र केलं तर त्याच्यामध्ये सरळ म्हणलं की तुम्ही ह्या पदास म्हणजे तुमचं मजूर पद असल्यामुळे ह्या पदाला तुम्हाला घाणीचं काम नसल्यामुळे तुमचं निकाली काढण्यात येत आहे. म्हणजे निकाली त्यांनी माझं काहीही पाहिलं नाही व काम केलेलं. आम्ही कुठं काय काम केले, आम्हाला काय आदेश दिले होते, पूर्वी आमच्याकडून काय काम करून घेतले, कशा पद्धतीचे कामं करून घेतलेत आमच्याकडून, घाणीचे संदर्भ शौचालय साफसहित आमच्या करून घेतले आमच्या वडिलांकडून. त्यांनी नालीवरच्या सुद्धा कामं करून घेतले. पहिल्यांदा ते ईदगाह साफ म्हणा मोठे मोठे असायचे तिथलं सुद्धा साफसफाई करून घेतली आमच्याकडून त्यांनी.
तेवढं असताना सुद्धा ह्यांनी मध्ये कागदपत्र दाखवा. मी त्यांना कागदपत्र बघा साहेब म्हणलो, मी कागद दाखल बा 2001चा आदेश आहे साहेब म्हणलो, त्याच्यामध्ये आम्हाला दिले स्वच्छते संदर्भात आम्हाला आदेश. असे काय आणखी असंख्य आदेश होते, ते पण आता आमच्या वडिलांनी अनपढ असल्यामुळे कोण आदेश ठेवला, एवढा आदेश घटल्याने आम्ही त्याच्यासाठी आमचं युद्ध चालू आहे साहेब. मला सांगा, या प्रशासनानं यापुढे तुमची जर दखल जर नाही घेतली तर भूमिका काय असेल? आमची भूमिका एकच आहे की आम्ही जे अनुसार जे काम केलेलं आहे, शौचालयाचं काम त्याच्यामध्ये दिलेलं आहे, उल्लेख केलेला आहे, त्यानुसार त्याच्यामध्ये गांधीच्या संदर्भात काम केलेलं आहे आम्ही, तर आम्हाला न्याय भेटावा, आम्हाला सेवेत घ्यावी. काकू, कोण कोण सहकार्य केलं तुम्हाला तुम्ही उपोषणाला बसल्यानंतर? आम्हाला कोणी बी ऑफिस मधले आले नाही, तर फक्त उठा म्हणले. आम्हाला आमचा न्याय द्यावा म्हणून आम्ही बसलेले आहोत. आमच्या जीवनाचा सुद्धा आम्ही बघणार गेलो, पण त्यानं आम्हाला कुणी सुद्धा येऊन खाली बोलणार, उठा करता म्हणतात. आमचा विषय असेच घातले, होतंय थांबा, होतंय थांबा, होतंय थांबा, आम्हाला काय बघणार गेले त्यानं. आणि आता आम्ही सफाई मजूर आहो, आम्हाला कोणते किती मुकदमन कोणते किती दिलेत आम्हाला कळणार. आम्ही घेऊन बसलो ना, आता आमचे लेकरं घ्यायचे तर आमचं नाही म्हणालेत. त्याच्या पाय आम्ही उपेशनला बसलो. मग आम्ही जळाव कशाला? आमच्या संघाचे माणसं घेतलेत, 25-30 वर्ष त्याने घेतलीत, पेन्शन आहे त्याचे माणसं घ्यालेत, म्हणून आम्ही इथं उपेशनला बसला. आमच्याकडे कोणी सुद्धा बघणार गेले त्यानं, आणि यायनं दिलेत मधून ऑर्डर आम्हाला. आता इथून पुढे जरी तुमच्याकडे जरी येणार झाले, नाही दखल घेतली तर मग काय करणार? आमचं जीवनच ठेवायचं नाही आम्हाला. काय करायचं जीवन ठेवून? लेकरू बी माझा नोकरी म्हणून मरून गेला, मग मी बी मरून जाणार नोकरीसाठी. हा, काय करावं? गरिबीला मिळतंय का सांगा की सर तुम्ही तरी? तेव्हाच होतं करायचं, तर ह्यानं आम्हाला केले नाही. तर होतंय थांबा, होतंय थांबा, 2 बायाला करून टाकले, माणसाला पुढे करून टाकले, मग दुसरे गुत्तेदारी हे माणसं घेऊन आमचं चक्क वाटोळ करून टाकले. तर नव्हते एवढे ट्रॅक्टर, एकट्या ट्रॅक्टरवर सारा गाव भरला. आम्ही एवढ्या 3-4 बाया भरत होतो आम्ही बाया. आम्हाला मुलं भराय असे खंदून धोंडे टाकलाव, कच टाकलाव, मुरुम टाकलाव, नुसतं चारट भरत होतो अंगावर, तर नुसते आळे पडत होता आमचे. आम्हाला तेव्हा काही वाटलं नाही. होतंय माय अशानं आम्ही भरपूर केला. आमच्याकडे साहेबांना बघावं आणि आम्हाला ऑर्डर द्यावं. आमच्या लेकरायला आमचं आयुष्य घातले तर घातले, आमच्या लेकरायचं तर आयुष्य चांगलं करावं, त्याला कळकळंची विनंती. आणि त्याच्या लेकरा बाळाला आशीर्वाद आत्ता बी लागावं, एवढंच म्हणणं आहे आमचं. 6व्या दिवशी तरी नगर परिषदेचे प्रशासक असलेले या शहराच्या उपविभागीय अधिकारी आणि नगर परिषदेला असलेले मुख्याधिकारी या उपोषणकर्त्यांची दखल घेतील का आणि न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरते. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.